खेड वार्तामध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। पुतळा विटंबना प्रकरणी भीमसैनिकांचा निषेध मोर्चा। समाजकंटकांना अटक करण्यासाठी पोलिसांना 14 एप्रिलपर्यंतची मुदत। खेडमध्ये पाणी टंचाईच्या झळा, खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू। छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक प्रेरणेचं केंद्र मोहन भागवत। आंध्र प्रदेशमध्ये मंडप कोसळून 4 ठार 30 जखमी। मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू थोडक्यात बचावले। आणि CBSE 12वीची 25 एप्रिलला फेरपरीक्षा। सविस्तर वृत्त। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबना प्रकरणाचा निषेध करण्यासाठी खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाच्या वतीनं आज महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। जिजामाता उद्यानातील डॉक्टर आंबेडकर पुतळ्यापासून निघालेला मोर्चा खेड पोलीस स्थानकावर धडकला। यावेळी पोलीस स्थानकात उपस्थित असलेले जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्याशी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळानं चर्चा केली। 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। तोपर्यंत समाजकंटकांना अटक केली गेली नाही तर आमचा संयम सुटेल आणि मग काय होईल हे सांगता येणार नाही असा इशारा पोलीस प्रशासनाला देण्यात आला। त्यानंतर हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडकला। खेडचे तहसीलदार कदम यांना या घटनेचा निषेध करणारं निवेदन देण्यात आलं। त्याचप्रमाणे हे दुष्कृत्य करणाऱ्या समाजकंटकांना अटक करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली। यानंतर हा मोर्चा बाजारपेठ, वाणीपेठ, गांधी चौक, तीनबत्ती नाका मार्गे पुन्हा आंबेडकर पुतळ्याजवळ आल्यावर मोर्चाचं सभेमध्ये रूपांतर झालं। या मोर्चात खेड, दापोली, मंडणगड मतदारसंघाचे आमदार संजयराव कदम, खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, RPIचे पदाधिकारी तसेच जिल्हाभरातील भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। खेड शहरातील व्यापाऱ्यांनीही मोर्चा दरम्यान आपापली दुकानं बंद ठेवून मोर्चाला पाठिंबा दर्शवला। त्यामुळे नेहमी गजबजलेल्या बाजारपेठेत आज शांतता होती। असणार आहे की ज्याने या ठिकाणी सगळं त्या ठिकाणी पाहून ज्याच्या डोक्यामध्ये काय नको ते कृत्य करण्याचं ते धाडस झालं। घरामध्ये कुणाच्या तरी पिशवीत मध्ये त्या चपला जमा केल्या, त्या ठिकाणी पिशवी भरण्यात आली, ती पिशवी सुद्धा या ठिकाणी सापडली। 1-2 अशा 10-12 त्याच्यामध्ये चपला जमा करून आणण्याचं धाडस होत आहे। कुणाचा तरी त्या चपला असतील, त्या कुणाच्या तरी हरवली चप्पल, तर माणूस दुसऱ्याशी माझी चप्पल कुठे गेली हा विचार करतो। आणि म्हणून या ठिकाणी पोलिसांना माझी विनंती आहे, तुम्ही या ठिकाणी फुटेज आणि बाकीच्या गोष्टीमध्ये आम्हाला सापडत नाही, आम्हाला या ठिकाणी अंधुक दिसतंय। तुम्हाला बाकीचे जे अवैध धंदे असतात तिथं मात्र तुम्हाला बरोबर दिसतंय। आणि बाबासाहेबांच्या घटना या ठिकाणी बाबासाहेबांचा अपमान होतोय, तिथं मात्र तुम्हाला सगळं काय तुम्हाला अंधुक दिसायला लागलं। आणि म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीचा विचार ज्या ठिकाणी घडतात यांच्यासाठी जिथे जिथे यांचे अड्डे आहेत त्यांनी या ठिकाणी पोलिसांनी शोधले पाहिजे। कशाला आम्हाला या ठिकाणी नखरे करून सांगतात पोलीस की आम्ही फुटेज पकडतोय, मोबाईलचे रेंज मी इथं आलाय काय? अरे आला तर या ठिकाणी सगळं काय बंद करून तुम्हाला सांगून आला होता। गेले काही दिवस पाण्यासाठी वणवण करणाऱ्या चिंचवली, ढेबेवाडी, आंबवली, भिंगारासह तालुक्यातील आणखी 2 वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यास सुरुवात करण्यात आली। रत्नागिरी जिल्ह्याचा पाण्याचा पहिला टँकर खेडमध्येच धावला असल्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची खेड तालुक्याची परंपरा याही वर्षी कायम राहिली आहे। खेड तालुक्यातील चिंचवली, ढेबेवाडी, आंबवली, भिंगारा, खोपी, रामजी आणि जांभूळवाडी या वाड्यांमध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून पाणी टंचाई निर्माण झाली। गाव आणि परिसरातील सार्वजनिक पाणीसाठे, नद्या कोरडे झाल्याने येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे। या ग्रामस्थांनी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी तालुका प्रशासनाकडे केली होती।
पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी तालुका प्रशासनानं टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची तयारी दाखवली. मात्र शासकीय टँकर उपलब्ध न झाल्याने टंचाईग्रस्त वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करणं अशक्य झालं. टंचाईग्रस्त वाड्यांची पाण्यासाठी सुरू असलेली तगमग पाहून तालुका प्रशासनानं अखेर खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय. अन्याय, शोषण यांच्या मुक्तीसाठी लढणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक प्रेरणेचं केंद्र आहेत. संघटित शक्तीच्या आधारावर समाजाचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे असं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. रायगडावर शिवपुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज हे मार्गदर्शक पुस्तक आहेत. त्यांनी चेतना, संकल्प, सद्गुण जागवले. त्यांनी कधीच भेदभाव केला नाही. हा अमुकची पूजा करतो, तो तमुकची पूजा करतो म्हणून भेदही केला नाही. इथे स्मृतिदिनी पुढच्या वर्षी मोठ्या संख्येनं या असं आवाहनही मोहन भागवतांनी केलं. जोपर्यंत रायगड उभा आहे तोपर्यंत भारतात शिवाजी जन्मण्याची शक्यता आहे. शिवाजी घरोघर असण्याची आवश्यकता आहे आणि तो माझ्या घरी असला पाहिजे. आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. रामनवमी मिरवणुकीदरम्यान आंध्र प्रदेशमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. यामध्ये 4 भाविकांचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत. यातील जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. या दुर्घटनेत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे थोडक्यात बचावलेत. राज्यातील कडपा जिल्ह्यात रामनवमी निमित्त काढलेल्या मोठ्या मिरवणुकीदरम्यान एक मांडव कोसळला. अचानक सुरू झालेला सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे हा मंडप कोसळला. त्यानंतर काही क्षणात येथे मोठा गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी होऊन येथील भाविकांमध्ये असलेल्या उत्साही वातावरणात बदल होऊन ते दुःखात बुडून गेले. प्रशासनानं घटनास्थळी बचाव कार्य सुरू केलं आहे. CBSE 12वीच्या अर्थशास्त्र विषयाची फेरपरीक्षा 25 एप्रिल रोजी घेण्यात येणार असून 10वीच्या गणित विषयाची फेरपरीक्षा घ्यायची की नाही याचा निर्णय येत्या 15 दिवसात घेतला जाईल असं आज केंद्रीय शालेय शिक्षण सचिव अनिल स्वरूप यांनी सांगितलं. ही फेरपरीक्षा घ्यायची झाल्यास फक्त दिल्ली आणि हरियाणा या 2च राज्यात जुलै महिन्यात घेतली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे महाराष्ट्रासह अन्य राज्यातील CBSEच्या 10वीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनिल स्वरूप यांनी 12वी अर्थशास्त्र आणि 10वी गणित या विषयांच्या फेरपरीक्षेची स्थिती स्पष्ट केली. 10वीच्या पेपरफुटीची चौकशी सुरू आहे. त्यामुळे ही चौकशी संपल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. फेरपरीक्षा घ्यायची गरज आहे की नाही यावर 15 दिवसात निर्णय जाहीर करतील असंही त्यांनी सांगितलं. 10वीचा गणिताचा पेपर दिल्ली आणि हरियाणा या 2च राज्यात फुटला होता. त्यामुळे गणित विषयाची फेरपरीक्षा झालीच तर या 2 राज्यापुरती मर्यादित असेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. खेड शहरासह तालुक्यात हनुमान जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यामध्ये वैश्य हनुमान मंदिर, राष्ट्रीय मारुती, कासाराळी येथील हनुमान मंदिर, गुजरळीतील हनुमान मंदिर, खोंडे येथील हनुमान मंदिरासह अनेक मंदिरांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सकाळी 6 वाजता जन्मकाळ, विधिवत पूजा, आरती, सत्यनारायणाची महापूजा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. वैश्य हनुमान मंदिर येथून ढोल ताशांच्या गजरात छबिना काढण्यात आला. या छबिनामध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. खेड येथील सुप्रसिद्ध विधितज्ञ ॲडव्होकेट हेमंत कमलाकर वडके यांची खेड बार असोसिएशनच्या सचिवपदी निवड करण्यात आली आहे. त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. यावेळी त्यांचे खास मित्र दीपक भांबड आणि वसंत पिंपळकर यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. खेड शहरातील कासाराळी येथील हनुमान मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांनी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये हनुमान जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला परिसरातील सर्व महिलांनी पारंपरिक वेशभूषेत एकत्र येऊन सर्व विहिरींचं जल ढोल ताशांच्या गजरात एकत्र आणून मंदिरात एकत्र केलं आणि या जलानं हनुमंताच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पूजा आणि आरती करण्यात आली. कवळे मॅडमच्या मार्गदर्शनाखाली हनुमान चालीसा आणि हनुमान स्तोत्राचं पठण करण्यात आलं. यावेळी कासाराळी येथील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.
तालुक्यातील फुरुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि वालावलकर रुग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीनं 31 मार्च रोजी आंबे येथील मातोश्री वृद्धाश्रमात सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत मोफत आरोग्य शिबिर संपन्न झालं। या शिबिरात मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप, रक्त तपासणी आणि औषधांचं वाटप करण्यात आलं। याप्रसंगी जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि आरोग्य सभापती अण्णा कदम, मुख्य कार्यकारिणी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आटले, पंचायत समिती सभापती भाग्यश्री बेलोसे, उपसभापती विजय कदम, गट विकास अधिकारी गुरुनाथ पारसे, पंचायत समिती सदस्य अपर्णा नक्षे, गणेश मोरे आदी उपस्थित होते। तालुक्यातील मोरवंडे बोरज येथील ज्ञानदीप महाविद्यालयात, नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या एमकॉम पदव्युत्तर पदवी परीक्षेत आफिन कौचाली हिनं A+ श्रेणी मिळवून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला। विद्यापीठाच्या 24व्या दीक्षांत समारंभात कुलगुरू डॉक्टर ई वायुनंदन यांच्या हस्ते सुवर्णपदक, सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन तिला गौरवण्यात आलं। याप्रसंगी डॉक्टर राम ताकवले, अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू MG चांदेकर आदी उपस्थित होते। महाविद्यालयानं सुरू केलेल्या एमकॉम परीक्षेच्या पहिल्या बॅचचा निकाल 100% लागला असून महाविद्यालयानं मुक्त विद्यापीठात देखील यशाची परंपरा कायम राखली। संस्था अध्यक्ष अरविंद तोडकरी यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला। खेड तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत स्वयंभू नागेश्वराच्या पायथ्याशी वाशिष्ठी नदीच्या तीरावर वसलेल्या निसर्गरम्य चोरवणे गावचं ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान आदिमाया आदिशक्ती श्री राम वरदायिनी देवीचा वार्षिक यात्रा उत्सव शनिवार दिनांक 31 मार्च रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या दिमाखात संपन्न झाला। यामध्ये महाआरती, लाट फिरवणं, देवदेवतांच्या पालख्यांचं आगमन, पालख्यांच्या गळाभेटीने स्वागत आणि छबिना आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामविकास मंडळ चोरवणे अध्यक्ष सुरेश रामजी शिंदे, सचिव शिवाजी भोसले, कॅप्टन लक्ष्मण शिंदे, हबप विठ्ठल शिंदे, माजी सरपंच कृष्णा शिंदे, पोलीस पाटील विनोद शिंदे, राजाराम शिंदे, केशव शिंदे, अनंत मेस्त्री, राजाराम मेस्त्री, दिनकर मोरे, वसंत शिंदे, सुभाष शिंदे आदींनी विशेष प्रयत्न केले। उद्यापासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात अनेक बदल होणार आहेत। किचनचं बजेट आणि गृहोपयोगी वस्तूंचे दर वाढणार असल्याने तुमच्या खिशाला उद्यापासून कात्री लागणार आहे। सर्व प्रकारच्या उत्पन्नावरील प्राप्तिकरावर 1% अतिरिक्त उपकर नव्या आर्थिक वर्षापासून भरावा लागणार आहे। त्याशिवाय अर्थसंकल्पात सादर करण्यात आलेले अनेक नवीन कर प्रस्ताव उद्यापासून लागू होत आहेत। त्यात शेअर विक्रीवरील दीर्घकालीन भांडवली नफा कर 3 ऐवजी 4%, आरोग्य आणि शिक्षण सेस ज्येष्ठ नागरिकांना 50,000 पर्यंत व्याजावर आयकरात सूट याचा प्रामुख्याने समावेश आहे। गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याच्या आणि त्यामुळे मोठं नुकसान झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकतो। असे स्फोट होऊ नयेत यासाठी केलेल्या एका संशोधनात ब्लास्ट प्रूफ सिलेंडर तयार केलं गेलं असून या सिलेंडरची डिलिव्हरी एका खाजगी गॅस कंपनीकडून केली जाते। लवकरच या सिलेंडरचा वापर HPCL ही सरकारी कंपनी सुरू करणार आहे। सध्या हा सिलेंडर गो गॅस नावानं वितरित केला जात आहे। या सिलेंडरसाठी फायबर ग्लासचा वापर केलाय, त्यामुळे तो वजनाला हलका तर आहेच, पण पारदर्शक असल्याने आत किती गॅस शिल्लक आहे हे तपासून पाहता येतं। यामध्ये गॅस लीक होण्यासारखी अथवा स्फोट होण्यासारखी परिस्थिती काही कारणानं निर्माण झालीच तर सिलेंडरचं मटेरियल गॅस संपवतं। यामुळे स्फोट होण्याची भीती राहत नाही। 2, 5, 10 आणि 20 किलो वजनात हे सिलेंडर मिळणार आहे। सरकारी कंपन्यांकडून हे सिलेंडर वापरात आणलं गेलं तर त्यावर सध्या मिळत असलेली सबसिडी मिळणार नाही, तर तो बाजारभावानं घ्यावा लागणार आहे। विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, स्वाध्याय, दैनंदिन अध्ययन यातून काही वेळ बाहेर पडून स्वच्छंदपणे सृजनशीलतेला मोकळीक देता यावी या हेतूनं आबलोलीतील चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालयाच्या कला विभागातर्फे कला शिक्षक स्वरूप केळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाडूच्या मातीपासून विविध कलाकृती साकारणं या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पर्यावरणपूरक शाडूची माती आणि रंग वापरून विद्यार्थ्यांनी आपल्या हस्तकौशल्यातून मातीच्या विविध कलाकृती साकारल्या। आपल्या कलाकृतीला अधिक दर्जेदार बनवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी प्रयत्नशील होता। यावेळी विद्यार्थ्यांनी इग्लू, हत्ती, मानवी मुखवटे, विविध फळे, विविध प्रकारची भांडी, मनोरे, फुले, घरांची प्रतिकृती आदी विविध कलाकृती साकारल्या।
जिओच्या प्राईम युजर्सना पुढचं 1 वर्ष जिओची मोफत सेवा मिळणार असल्याची घोषणा रिलायन्सकडून करण्यात आली. 1 वर्षासाठी या मेंबरशिपची मुदत वाढवण्यात आली असल्याने प्राईम युजर्सना आजपासून प्राईम ऑफर्सचा लाभ मिळणार आहे. जिओची प्राईम मेंबरशिप घेण्यासाठी 99 रुपये मोजावे लागत होते. या ऑफरची मुदत 31 मार्च म्हणजे आज संपणार होती. मात्र जिओनं या ऑफरची मुदत वाढवत 31 मार्च 2019 इतकी केली आहे. समुद्रकिनारी राहणाऱ्या स्थानिकांचा रोजीरोटीचा प्रश्न सुटला तर समुद्र कासवाच्या प्रजातींचं संरक्षण आणि संवर्धन आपोआप होईल. आंजर्लेसारखी ही चळवळ कोकणातील प्रत्येक समुद्रकिनारी रुजणं आवश्यक आहे, असं मत सह्याद्री मित्रमंडळाचे भाऊ काटदरे यांनी व्यक्त केलं. वनदिनाचं औचित्य साधून आंजर्ले येथील माधवराव खांबेटे प्रशालेच्या सभागृहात सागरी कासवांचं संरक्षण आणि संवर्धन या विषयावर कार्यशाळा झाली. यावेळी ते बोलत होते. कृषी, मत्स्य, पर्यटन आणि वाहतूक क्षेत्रात कोकणाची प्रगती व्हावी, नव्या उपक्रमांना गती यावी या उद्देशानं उद्या रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात राऊंड टेबल कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला पर्यटन मंडळ, औद्योगिक विकास संस्था, रबर मंडळ, काजू निर्यात मंडळ, आरोग्य प्राधिकरण, चर्म उद्योग, फळ प्रक्रिया, नाबार्ड, जहाज उद्योग आणि विविध बँकांच्या प्रतिनिधींसोबत केंद्रीय वाणिज्य, हवाई परिवहन मंत्री सुरेश प्रभू यांची बैठक होणार आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या वतीने 29 एप्रिल ते 1 मे दरम्यान पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आले. या पर्यटन महोत्सवामध्ये गुहेची सफर, नौकानयन, स्कुबा डायव्हिंग बरोबरच स्थानिक लोककलांचा आस्वाद पर्यटकांना घेता येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. पुतळा विटंबने प्रकरणी भीमसैनिकांचा निषेध मोर्चा. समाजकंटकाला अटक करण्यासाठी पोलिसांना 14 एप्रिलपर्यंतची मुदत. खेडमध्ये पाणी टंचाईच्या झळा, खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू. छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक प्रेरणेचं केंद्र, मोहन भागवत. आंध्र प्रदेशमध्ये मंडप कोसळून 4 ठार, 30 जखमी. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू थोडक्यात बचावले. आणि CBSE 12वीची 25 एप्रिलला फेरपरीक्षा. याबरोबर खेड वार्ता संपल्या. धन्यवाद.